लग्नानंतरचा आमचा हा पहिला श्रावण सोमवार होता आणि देवाच्या कृपेने प्रतीकचा आज वर्क फ्रॉम होम होतं, त्याच्यामुळे तो घरी होता. म्हटलं चला सोबत जाऊयात महादेवाच्या दर्शनासाठी. तर आईने जे जे सगळं साहित्य सांगितलं ते सगळं सोबत घेतलं आणि आम्ही दोघंजण निघालो देवाच्या दर्शनाला. तर त्या मंदिरात महादेवाचं, दत्ताचं, नंतर गणपती बाप्पाचं, देवीचं, तसेच अनेक देवांचं तिथे मंदिर आहे. तिथे जाऊन बघितलं तर एवढी मोठी रांग होती, खूप होती. पण मंदिर खूप छान सजवलं होतं. एरवी ना या मंदिरात एवढी रांग नसते, पण आज खूप होती, कारण शेवटी पहिला श्रावण सोमवार होता ना. आणि सोमवारी काय सगळे पांढरे वस्त्र परिधान करतात. त्याच्यामुळे देवी, नंतर गणपती बाप्पा, नंतर साईबाबा, प्रत्येकाने ना काही ना काही पांढरं घातलेलं होतं वस्त्र. मी पण पांढरं घातले ते कपडे. छान श्रद्धेने देवाच्या पिंडीवरती, महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहिलं. आणि आज शिवामूठ असते ना तांदळाची पहिल्या श्रावण सोमवारी, तर तेही वाहिलं. फक्त एकच मागितलं देवाजवळ की सगळं छान होऊ द्या देवा, आमचं पण आणि तुम्हा सगळ्यांचं पण सगळं छान होऊ द्या. घरी आली, घरी आल्यावर सीताफळ खाल्लं आणि माहेरी फुकट मिळत होतं कारण झाड होतं, इथे पैसे देऊन विकत घेतले. ठीक आहे, जाऊ द्या, नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये भेटूया.